विठाला 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 विठाला. आणि झाकली सवाला कशी माहिती आहे तुम्हाला? हो, एका गावात पुजारी राहत होत आणि त्यानं 5,000 रुपये गोळा केले आणि 5,000 रुपये गोळा केले आणि तो म्हणला मला मंदिर बांधायचं आणि मंदिराच्या उद्घाटनाला मंत्री आणायचं. मंत्री मला 50-55,000 रुपये देणार, आपण उजारणार. त्यानं लाईटा बिटा लावल्या, मंत्री उद्घाटनाला आणलं. मंत्री पाया पडायला गेलं आणि त्यानं फक्त पिंडीवर 100 रुपये आठवला. ती पुजारी म्हणलं बाबा गेला आणि 10 गेल्या. बरं बॉम्बलायची सोय नाही. ते पुजारी डोकेबाज होत. ते पिंडी जवळ गेलं आणि 100 रुपया उचलला आणि असा मुठीत धरला आणि गावात आला आणि म्हणला मला मंत्र्याने एक अशी वस्तू दिली का तिचा लिलाव करायचा आहे. बोला केवढ्याला घ्या. एक आला म्हणला 50,000. गांजा प्याला म्हणला 50,000ची वस्तू आहे काही. निघ. ते तर निघूनच गेलं. 75,000 थोबाड फोडीन म्हणला. निघ. 75ला मिळत असते काही. तिसरा आला म्हणला 1,00,000. पाणी टाकलं होतं म्हणलं. पाणी टाकलं होतं नुसता प्याला कुरी समजत तुला. 1,00,000चे म्हणला. तेवढे ते मंत्री आलं. त्याने विचारलं पियला का रे, गर्दी कशाची? तो म्हणला पुजाऱ्यानं मूड जाखेली आणि त्याचा लिलाव गेला 1,00,000 पोत. मंत्र्यानं ओळखला पुढील कार्यक्रम. तो म्हणला 1,25,000 फक्त उघडू नको. उघडला तर 100 रुपया आणि झाकली 1,25,000. तस आपली झाकली तर 1,25,000 उघडली तर मग कशाला उघडीता? विठाला 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 विठाला. आणि वाढदिवसाला कारण आहे धन्य माता पिता तयाच्या. कुणाचे वाढदिवस होतात? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. चांगली मुलं बघा तुम्ही. वाढदिवस पहा किती पवित्र दिवशी. 12 आणि बारामती शब्द पहा किती सुंदर आहे. 12 बारामती. 12वाच महिना, 12च तारीख आणि बारामतीलाच त्याच्यात 61वा आणि कुटुंबातही 9वा. विठाला 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 विठाला. साहेबांचा नंबर घरात 9वा. जन्म 12ला, महिना 12वा, बारामतीला. आणि मग काय ऊन. साधी गोष्ट ध्यानात ठेवा. त्याच्यात 61वा. मग आई महत्वाची. ज्या आईनं उत्तम संस्कार केले त्यांची अपत्य सुंदर होतात. ज्या बापाने उत्तम संस्कार केले त्यांना. आणि आता बाकी बाप संस्कार करण्याच्या बाबतीत खलास झाले. दाताड पडेल म्हातारे जुगार खेळा देव. मरायला लागले. यांच्या म्हसनात गावऱ्या गेल्या. चष्म्यातून राणी पाहतो. एक म्हातारा तर मी पाहिला अखी राणी शामडानं भरली पण त्यानं पाहिलीच. संस्कार करायला जबाबदारी नसावा. पहा संस्कार किती महत्वाचे. आपण जर आपल्या नाताला बिडी पिटून आणायला सांगितली तर इजल्याव परत कोणाला जायचंय? त्या नाताला. मग ती इजूनच देत नाही. झटका मारीतच येत. नेहमी बाबाला नेहमी नाताला. संस्कार जर लहानपणी चांगले झाले तर ती अपत्य मोठी होतात. आणि आज आमच्या घराने नेमकं हे झालं. यांनी तर ते यांचा तर विषयच खाला झाला. यांनी पार नको ते करून ठेवलं.
यांच्यावर संस्कार नावाची जबाबदारीच नाही. हो, यांनी किचन वाट्यावर टीव्ही घेतला, बरी नाही त्याच्यावर चपाती टाकते आणि टाकती ना मूड मध्ये आल्यावर. तस काय त्यांना वाटलं जाहिरातीच्या ताकदीनं शिजली तर शिजली. यांना पोराला पसायदा शिकवाय वेळ नाही. हे पोरांना उलट शिकित्या. म्हण पप्पांना यू आर डॉंकी. ते पोरग म्हणतो पप्पा मम्मी सेड यू आर डॉंकी. मग तो म्हणतो सांग मम्मीला पप्पा सेड यू आर बफेलो. तो म्हणला इट इज ओके. संस्कार करण्याच्या बाबतीत पा किती खलास आहे आपण. संस्कार करण्याच्या बाबतीत जेव्हा आपण खलास होतो, मग मोठं व्हायचं ना संस्काराशिवाय नाही. जीवनामध्ये कीर्ती कमवायची आहे ना तर संस्काराशिवाय नाही. हो, शिवाजीची कीर्ती फुकट आहे का? विवेकानंदाची कीर्ती फुकट आहे का? निळोबा रायाची कीर्ती फुकट आहे का? स्वामी विवेकानंदांची कीर्ती फुकट आहे का? लाल बहादूर शास्त्रींची फुकट आहे का? नेताजी सुभाषचंद्र बोसांची फुकट आहे का? कोण कोणाचं नाव घेतो? कोणी कोणाचं नाव घेत नाही. महात्मा गांधीची फुकट आहे का? हो, ज्योतिबा फुलेची फुकट आहे का? यांची नावं आज पुस्तकांमध्ये आहेत. याच कारण आहे संस्काराने माणूस बनला जातो, बिगर संस्काराचा नाही. सगळ्यांची नावं येतं का? आता आपली नावं कुठेच नाही म्हणाय ना, आणि आपण त्या नावाच्या मापातही नाही. आपली नावं लग्नपत्रिकेत. मी एकाची लग्नपत्रिका वाचली, त्याच्यात कंसात लिहिलं होतं TDM. मी कायम सांगत असतो, मी म्हणलं मी स्वतः BSc BEd झालो. दिस डिग्री इज नॉट टेकन अंडर पुणे युनिव्हर्सिटी. BA BEd BSc BEd MPhil PhD DH MS MCom LLB. It may be the possibility, but what is the exact term meaning TDM? मी एका पोराला विचारलं, म्हणलं का हा माणूस तुमच्या गावचा? म्हणे हा. TDM शिकला म्हणजे किती शिकला? ते माझ्या पुढचं निघालं. ते मला म्हणलं कळत नाही तर काल डोकं घाला. गप्पच बसायची पाळी आली. कुठं उद्या खरत्या. मग मी विचार केला, म्हणलं BA BEd BSc BEd MPhil PhD DH MCom LLB CA इथपर्यंत ठीक आहे बा, पण ही TDM पदवी काय भानगडे? मी बराच टाइम विचार केला. तेव्हा ती पदवी कळली मला. ती पदवी होती ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा. आणि छापली लग्न पत्रिकेत. जगल का जोडप? मी आलं समजायचं. एका नवरदेवाची पण पदवी वाचली मी, कंसात होतं LLMP. मी म्हणलं DMLT पदवी आहे बा, पण ही LLMP काय भानगडे? बऱ्याच वेळानं मला कळलं ती पदवी होती लटक लटक के मॅट्रिक पास. मार्च ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर देन ही बिकम ब्रेक फायटर. असे पदव्या. आता त्या पदव्या आणि इकडच्या पदवीचा सर्वे करा. हो, इकडे सर्वे करा. अभंगाची साखळी पहा. हो, वाढदिवस करत असताना पहिल्यांदा श्रेय आईचा आहे, नंतर वडिलांचं आहे, आणि नंतर शिकवणाऱ्या शिक्षकाचं आहे. आणि कोणत्याही क्षेत्रात माणूस गुरुशिवाय प्रगती करू शकत नाही. साधा फिटर व्हा, कधीच नाही. कोणतंही क्षेत्र असू द्या, तुम्ही राजकारण करा, देश सेवा करा, राष्ट्रसेवा काय करा, काही करा. आता लोक म्हणतात राजकारण भाग वेगळा, आमचा भाग वेगळा. आता आम्ही जेव्हा समाज प्रबोधन करतो तेव्हा त्या समाजासाठी करणारा नेता शिवाय राष्ट्राची सेवाच करतो. सेवा कोणतीही करा, पण ती सेवा आहे. देश सेवा, राष्ट्र सेवा, महाराष्ट्र सेवा, मातृपितृ सेवा, कुटुंब सेवा. फक्त वर्म कळलं पाहिजे. नाही तर एखाद्या पोटाला गळू झालं त्याला डॉक्टरकडे नेलं, डॉक्टर बुलढाणा रिटर्न. ते मरणाची प्यायचं मग तपासायचं. पेशंट तर आउटच होत. त्याने सांगितलं डॉक्टर साहेब माझ्या पोटाला गळू झाला. हा म्हणला झोप पालथा. तो म्हणला डोकं फिरलं तुमचं, गळू पोटाला झालाय आणि पालथ. मी सांगतो झोप. आता त्यानं बिलनी मध्ये येल होतं त्याच्यामुळे झोपायची पाळी आली. ती झोपलं खाटावर. डॉक्टर गेलं खाटाखाली आणि ते काच पालथ पडलं आणि डॉक्टर गेलं खाटाखाली. तो म्हणला डॉक्टर साहेब वरून कापी त्या का काय नक्की?
गळू पोटाला झालंय आणि तुम्ही खाटा खालून का गेली? तुम्हाला का बस, तुला माहित नाही का मी पहिला कोण होतो? म्हणले कोण? मी पहिला फिटर होतो. गाड्या कुठून खोली द्या? विठाला 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 विठाला. फक्त वर्म कळलं पाहिजे. वर्म कळलं ना, एकडे रावणाच्या चेहऱ्याचा मुकुट भीतीला अटकून ठेवला आणि आखाड्या निघायच्या टायमाला एक सॉंग सजाय गेलं. रावण चांगला गुबगुबीत, वर चकोट बिकोट, ती खोलीत मुकुट बांधायला गेलं आणि लाईट गेली. यानं मुकुट फिट बांधला आणि नाचायला रावण बाहेर आला. आता ते वर्षभर ठेवेल होत, त्याच्यात मोकार इच्छू. याने ते याचं मुंडक प्या कावळे. हा जसा नाचायला लागला तसा इच्छानं कार्यक्रम सुरू केला. ठणका मारला का रावण उड्या आणायचा. लोकांना असं वाटायचं याला म्हणायचं रावण. रावण उड्या मारायचं इच्छू झोंबात्या म्हणून. आणि लोक म्हणायची एवढी सोंग निघली. असं सोंग नाही, बैताल झालं रावण, नुसतं उड्याच मारायचं. अहो लघवी केली रावणानं. लघवी केल्यावर सुद्धा लोक म्हणली यंदा का पावसाळा जवळ आहे काय नो रावणानं लघवी. विठाला 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 विठाला. पहिला स्त्री आईला, दुसरं गुरुला, आणि सगळ्यात महत्वाचं स्थान गुरुच आहे. तो राजकीय गुरु असेल, तो सामाजिक असेल, तो पारमार्थिक असेल, पण गुरुशिवाय नाहीच. जे गुरुंना, आता एक सांगा, ज्यांनी शाळेत जास्त मार खाला तेच आज ऑफिसर आहे. जे सरळ वगू राखलं हाटेला ते. मग शेळ्यांक कोणी? शेळ्यांक, मशिंक, फिटरच्या हाताखाली, हातगाड्यानं कोण पंडित आहे? तेच. अंगाला हात लावायचं नाही, शिकलोच पाहिजे असं काय नाही. मग ते इकडंच आहे. ते इकडं परमनंट नोकरी लागली. कोण फुटाने कित, कोण गारी गारी कित. हे गुरुजीच्या मुळा उठेल. मग गुरुजीच्या शापानं हा माल रोडला हिंडतो बॉम्बट्याने. आणि ज्यानं नम्रता पत्कारली ना, कमी आकलीत मरणाचा पगार घेतो. कळलं का? आकलीचा विषय नाही. आजकाल जगात आकलीला एवढी किंमत नाही, छाछोला बरीच किंमत आहे. पहा तुम्ही. मग ज्यानं गुरुजींचा मार सहन केला तो टॉपला आहे. आणि जे गुरुजीला म्हणलं हात लावून पाय नाही बदलून टाकला तर काय, ते कुठे हात बाट्या टाकून मोकळं झालं ते. मग आता धाब्यानं कोणची प्यात्या? गरीबाची का? नाही, श्रीमंताची. बापांना सुत नाही, त्यांनी मरणाचं यांच्यासाठी कमवून ठेवलं. हा तर फार मोठा गाढवपणा झाला तो. हो, बरेच बाप असतील कीर्तनाला. सगळ्या बापांना सांगतो, आयुष्यात काही करा पण पोरांसाठी संपत्ती कमावायच्या भानगडीत पड नका. ज्यानं कमावली ते मेला आमुष्याच्या दिवशी समजायचं. तुम्हाला हा गाढवपणा सांगितला कोणी? पार्याचा बांध कोरत्याचं झुरपूड तोड, गायचं वासरू मिळालं तर त्याच्यात भुसा भर, गाय पुढं उभे कर, कांदे काय गेला तर चिंगड्या खाली घालीन वर चांगली घालीन, तामटे काय गेला तर सडके खाली घालीन वर चांगली घालीन. नुसता बरगाड्याच तोडितो. व्हॉट इज दॅट प्रॉफिट? काय फायदा आहे? अरे 60 वर्षाच्या पुढे जमीन जमला इकून टाकायचा, मस्तपैकी एखादी कॉलेज बिलीज घ्यायची, 50-60 हजार रुपये बँकेत टाकायचे, आपली बायको शेजारी बसवायची, मस्त गोवा मक्का मदीना आईश, ही शिंगर सालानं राहू दे ना, 1.5 महिन्यात सुधारती. पण नाही समजायचंय म्हाताड्यांना. त्यांना विचारा ना, आता बाबा घरदार सोडून देवळात बसत आहे का? वरच्या तुकड्यात पाईपलाईन करून बार काढायचे, गाला मुंडक गुद्दी तो बाहेर याला पार तार फाडलाची शिबेड झाली. एकही फिटर गाडी घेईन, सगळे नट दिल्ली झाली. आणि सगळे नट दिल्ले झाले का आमच्या बोखांडी आलीच. आमच्याकडे माल कोणता येतो?
जी गाडी कोणत्याच फिटरकडे नीट होत नाही ती आमच्याकडं. कोण खुब्यात जाईल, कोण सावड्यात जाईल, कोण माणक्यात खलास होईल, कोण उरफाट होईल, कोण हॉटेलात गेलं का जिलेबी का पाहतो लाडू मागत. त्या हॉटेलवाला वाटतं आता द्यावा काय व त्याला काय माहित नाही उरफाट्या बावलीच आहे. पाहत लाडू क मागत जिलेबी. हॉटेलवाला फक्त कागद हातात घेत त्याच्या का पाहत. हॉटेलवाल्याला काय मोजावं समजा ना. आणि असा माल आमच्या बोखांडी. आणि आम्ही म्हणलं का म्हण इठ्ठाला तो म्हणतो इथाला. मारित राया म्हणले मला माहिती कुठालाय. इथालाचे नवरदेव होऊन गेला तर आजच आला. मधी तर काय तुला जमलं नाही. आज 4 पूजा सांगितल्या. मग ज्यांचा वाढदिवस आहे ते करतात ती एक देशपूजा आहे, राष्ट्रपूजा आहे. स्वामी काज. स्वामी कोण? आता काही काही शब्द आहे स्वामी. जसा एक आपल्याकडे शब्द आहे गोसाई. चुकीचा शब्द आहे तो. खरा शब्द आहे गोस्वामी. लोक म्हणतात गोसाई. लोक हे चित्र आहे हो. आपल्या घरात एक पातेले चहा उतरायला पाकत्या त्याला म्हणत्या बहुगुण. खरा शब्द आहे त्याला बहुगुण. आपले हुशार म्हणत्या भगुल. भगुल आहे ते खरं आहे बहुगुण. त्याला लोक म्हणत्या भगुल. लोक फास्ट लई. कशाला काय म्हणते तसं बाय. पा हे शिकलेली लोक पा किती अर्धवट मेंदूची. चपातीला पोळी म्हणत्या. कळत काल म्हणते चपाती. जिच्यात पुरण आहे ती पोळी, जिच्यात पुरण नाही ती चपाती. मग कळत काही. नवऱ्याला वाढायला बसला का पोळी घ्या. चपाती म्हणाय का रोग झालाय का काय? माणसं शायनिंग मारतील सांगता येत नाही. एवढी शायनिंग मारायची काही गरज आहे का? पोळी घ्या. नेहमी जळेल खा. बसणारा म्हणतो कशीही द्या. मी खायला तयार आहे. शेण काय शेण काय खातो तू? काय खावा हे कळलं ना. काय गरज आहे का पोळी म्हणायची? चांगला शब्द आहे की नाही चपाती. वांग्याला वांग म्हणल्यानं काय किंमत कमी होती का? काही कळत का नाही? बाप कामाला निघलं का टाटा कर. टाटा कळत कोणी? अरे टाटा हा भारतात लोखंडी कारखाना काढणारा पहिला उद्योगपती. काही डोक्यात पाणी व्हायले का? एखादा माणूस बोलताना दुसऱ्याला म्हणतो ना तू मोठा. टाटा लागून गेला. मग टाटा कळत काल म्हणते. असा हात आली त्या ना. याचा अर्थ कळला तुम्हाला? आले ते या नाही तर काय खुटलं नाही. तो तिकून हात करतो येईन याची खात्री नाही. मरात वगैरे बी काही कळत का नाही? आता चुलतीला तर यागळाच शब्द निघाला आंटी. अरे काय आंटीन काय बंटी. डिरिंग तर अजिबात नाही पण आकडायची खोड. आता जर घरी गेले बायको जर घरात झोपलेली असली ना आता तुमची इकडच शायनिंग चालती. इकडच इकडं मर्क कुत्रा आपल्या गल्लीत कवाय वळवळ करत. तुम्ही मर्क कुत्र पाहिलं गोमा शेणी खायला अंगणात पडेल राहत. वाय 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 वाय. दांडक कुत्र त्याला म्हणतो वाटेच्या खाली येतो पाहतो. ते म्हणतो मला कुठं उठवता येईल मग काला कणतो. तशी आपली अवस्था मरक्या कुत्र्यासारखी नुसती वाय 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 वाय. काही होत नाही जात नाही. एवढे साहेब लोक आहे. तुम्ही आता घरी जर गेले बायको जर घरात झोपलेलीच ना तुमची टाप नाही बायकोला हाक मारायची. उगाच गावात छाताड जोडी त्या. हे दारात गेलं का कडी वाजित ए ए पिंट्या. बायकोच नाव पिंट आहे का? आणि पिंट्या एवढा मोठा राहतो का? कळत का नाही काही? आणि मग येत या स्वामी.
याचा अर्थ भगवंत. कास काम, देवाचं काम काय? स्वामी काज, गुरु भक्ती. राजकारणी माणसाला सुद्धा गुरु असेल. आता तुम्ही पहा, सगळे लोक राजकारण भरपूर लोक करतात, ते क्षेत्रच आहे. कोणत्याही क्षेत्रात समाजाची सेवा आहे असं मानतात, सगळ्या क्षेत्रात. पण गुरुशिवाय नाही, पदवीशिवाय नाही. आज अडाण्याचं सुद्धा काम नाही. हो, आता सरपंच सुद्धा मी म्हणतो पदवीधर असावा, नाही तर इंग्रजी पत्र आले होतं जागेवर मरण ना. वाचताच येईन, अवघड कार्यक्रम येतो. ते दुसऱ्याला म्हणतो तूही वाच आणि मला सांग काय. गेलं त्याच्यामुळे ग्रामसेवक श्रीमंत झालं. याला समजा ती हात घेतल्याशिवाय राहीन. मग कोणाला कळतच नाही ना. शेतीला सुद्धा आता ग्रॅज्युएट माणूस पाहिजे, 12वी तरी पाहिजे. आता अडाण्याची शेती नाही, अडाण्याचा व्यापार नाही, आणि व्यापार काय करावा याची अक्कल पाहिजे. पहा तुम्ही, माणूस शिक्षणाशिवाय कोणत्या क्षेत्रात यशस्वी होत नाही. उदाहरणार्थ पहा, आता आपण ज्यांचा वाढदिवस करतो ते जर 7वी 8वी असते तर, आता ज्यांचे जे लय शिकले ना त्यांचंही भागानं, बाप मास्तर, आई मास्तर, पोर मास्तर, सुनबाई मास्तरीन, आखं घर मास्तर, भागत नाही. मग का वाळू खातोयच काय, परवडत नाही. मग ऊस तोडायची टोळी काढ. जे रात्रंदिवस शेतात बारगाड्या थोडी तर त्याला परवडत आहे, आणि एक खुर्चीत मुंडकं गुंतून बसत याला परवड ना. केवढा उलटा कार्यक्रम आहे. जे मेला बारगाड्या थोडी त्याला परवडत आहे, आणि ज्याला खपत नाही त्याला परवडत नाही. मी कायम सांगत असतो, ऊस तोडणाराला कधी डायबिटीस होत नाही, डायरेक्टरला डायबिटीस होत. तुम्हाला तर नाही ना. नाही, याचं कारण आहे. याचं कारण पहा तुम्ही, जिथं दाते. आता प्रत्येक डायरेक्टरनं कारखान्यावर जाऊन दररोज जरी मोठमोठ साखर खाली तर एक सभासद बोंबालणार नाही का. बोंबलं पण ते खाला सोडलेत तरी खावं. त्याला विचारलं ना, चहा घेता का, साखर टाकू नका. म्हणजे ज्यांना खालाय त्यांना मिळन, आणि जे मोठ्या पाठ बसून तुडीत आहे त्याला चहाला मिळन. साखळी पहा किती अवघड आहे. संपत्तीचं सुद्धा असंच आहे ना. जिथं दात आहे तिथं चणे नाही, जिथं चणे आहे तिथं दात नाही, जिथं दोन्ही नाही तिथं खाणारेच मोकार, आणि तिथं दोन्ही आहे खालाच कोणी नाही. अशी गंमत आहे. आता आमच्या शेतकऱ्याचं पोरग पहा, शाळेतून येतं, अंगातला शर्ट काढीत, उसाची मुळी दणकून कापीत, दणकून आजारी न पडता 35% का होईने पास होत. नोकरीवाल्याचं झिपड्या वाढून बोंबलं दिंडत तरी 12वीला 3 वेळा बसत. साखळी पहा किती अवघड आहे. आमची शेतकऱ्याची बाई 10 लिटर दूध काढते, आणि नोकरीवाल्याची बाई घरात बसल्या दुधात फार पाणी आहे. अरे वा, दुधात फार पाणी आहे. मग जर शिवासरू आखडून पहा, कळण काय कार्यक्रम आहे. नाही खोट्या सगट पळालं गाव भरत काय. जर्सी कार्यक्रम लय अवघड. जर शिवास रुपयाला सोडा ते पाहिलं ना, मालकाला ब्याते. मग मालकानं त्याच्या तोंडावर फटका मला लागते, म्हणतो रॉंग नंबर लागला मदरी. म्हणजे जे करीत त्याला नाही. तुम्ही पहा, शेतकरी 4 महिने गहू पिकित, मरणाचं दुसऱ्याचं पाणी आपल्या वावरात लुटीत, अखेरात पाटात मारत, उपनेर मधून गहू काढीत. किती महिने लागत, 4 7 8 पाणी लागत. ते व्यापारी गादीवर बसत, ते काय तक्क्या घेत आणि चष्म्यातून पाहत. गहू फार बारीक आहे. कमाल नाही.
जरा गारठ्यात पाणी भरून पाय नाही वाफ्यात मेला तसाच काय विठाला 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 विठाला